आरक्षणाच्या नावावरून जनतेची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे। जम्मू काश्मीरमधील दलित आदिवासींना आरक्षणापासून का वंचित ठेवलं? कराडमधील सभेत मोदींचा काँग्रेसला सवाल। मोदींच्या सभेला पुण्यात पैसे देऊन लोक आणले, नाना पटोलेंचा आरोप, तर आपला पंतप्रधान खोटारडा, त्यांनी पदाची तयारी ठेवावी, नाना पटोलेंचं हे वक्तव्य। मोदींच्या सभेला पुण्यामध्ये पैसे देऊन लोक आणले, नाना पटोलेंचा आरोप, तर आपला पंतप्रधान खोटारडा, त्यांनी पदाची तरी गरिमा ठेवावी, नाना पटोलेंचा मोदींवर हल्लाबोल। पुण्यातील सभा संपवून नरेंद्र मोदींचा पुण्यातील राजभवनामध्ये मुक्काम। राजभवनासह पुण्यातील रस्त्यावर पोलिसांचा चोख बंदोबस्त। उद्या पुन्हा मोदींची माढा, धाराशिव आणि लातूरमध्ये सभा। ठाकरेगडाचे उपनेते शरद कोळींना सोलापुरातील सभेच्या व्यासपीठावर जाण्यापासून रोखलंय। डुप्लिकेट पास असल्यानं पोलिसांनी अडवलं। मला मान सन्मानाची गरज नाही, मी उद्धव ठाकरेंसाठी काम करणार, शरद कोळींची प्रतिक्रिया। सोलापूर दौऱ्यादरम्यान मनोज जरांगेंनी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंचा सत्कार नाकारला। मी कुणाचा सत्कार स्वीकारला नाही, भेटायला कोण आले होते ते मी पाहिलं नाही, जरांगेंचं हे स्पष्टीकरण आहे। देवेंद्र फडणवीसांनी अभिजित पाटलांना आघाडीचं काम केलं तर तुमचे उद्योग उद्ध्वस्त करू असं सांगितलं। शरद पवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल। वसंत मोरे रोड रोलर चिन्हावर निवडणूक लढवणार, वंचितकडून वसंत मोरेंना पुणे लोकसभेची उमेदवारी। उद्धव ठाकरेंकडून भारती कांबळी आणि अमोल कीर्तीकरांना ईबी फॉर्म। ठाकरेगडाकडून भारती कांबळींना पालघर, तर मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये धैर्यशील मानेंच्या प्रचारार्थ ताराराणी पक्षाचा मेळावा। प्रचार मेळाव्यामध्ये अभिनेता गोविंदा डान्स, धैर्यशील मानेंना निवडून देण्याचं गोविंदाचं आवाहन। खेडमधील वाडा येथील हरिनाम सप्ताहाला अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील एकाच मंचावर। यावेळी आढळराव आणि कोल्हेंनी एकमेकांचे पाय धरले। मुळशीतील प्रचारादरम्यान सुप्रिया सुळेंनी लग्न समारंभात भेट दिलेली आहे। भेटीदरम्यान पारंपरिक वाजंत्री कलाकारांचं सुळेंकडून कौतुक। सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांच्या आवाहनामुळे मी बारामतीत उमेदवार दिला नाही, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची माहिती। राज ठाकरे नारायण राणेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार। 4 मे रोजी राज ठाकरेंची सिंधुदुर्गातील कणकवलीत जाहीर सभा। पुण्यात 3 मे रोजी काँग्रेस नेते राहुल गांधींची महाविकास आघाडी उमेदवारांसाठी प्रचार सभा। पुण्यातील SSPMS कॉलेजच्या मैदानावर होणार सभा। नाना पटोलेंकडून पाहणी सभास्थळाची पूर्ण। सांगलीचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटलांच्या प्रचारासाठी अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरींची सभा होणार। 1 मे रोजी योगी आदित्यनाथ, 3 मे रोजी अमित शहा आणि 4 मे रोजी नितीन गडकरींची सभा होणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत रॅली काढत संदीपान भुमरेंचं छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन। छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरेंविरोधात चंद्रकांत खैरे अशी लढत। महाविकास आघाडीचे माढाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांचा दुचाकीवरून प्रचार। मतदारसंघातील ग्रामीण भागात जाऊन मोहिते पाटलांकडून प्रचार सुरू। बीडच्या निळवंडेमध्ये पंकजा मुंडेंची भर पावसात सभा। मतांचा पाऊस माझ्यावर पाडा, मी तुमच्यावर विकासाचा पाऊस पाडेन, पंकजा मुंडेंचं आवाहन। बुलढाण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकरांनी रविकांत तुपकरांची भेट घेतली। झालं इलेक्शन, आता जपा रिलेशन, असं म्हणत दोघांची गळाभेट। शशिकांत शिंदे विक्रमी मतांनी निवडून येतील, ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडून विश्वास व्यक्त। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना आता दिल्ली पोलिसांचं समन्स। अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणासंदर्भात रेड्डींना एकतारखेला हजर राहण्याचे निर्देश। अरबी समुद्रात पाकिस्तानी बोटीवरून 600 कोटींचं 86 किलो ड्रग्ज जप्त, 14 जण ताब्यात। भारतीय तटरक्षक दल, ATS आणि NCBची संयुक्त कारवाई। अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई। गृह मंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल। नागपूर विमानतळाला बॉम्ब उडवून देण्याची धमकी, विमानतळ प्रशासनाला धमकीचा मेल आल्याची माहिती। पोलिसांचा विमानतळ परिसरात बंदोबस्त वाढवला आहे।